तर नमस्कार बहिणींनो भावांनो, तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी असला भारी व्हिडिओ घेऊन आलेले ना, तर तो व्हिडिओ बघून तुम्ही आश्चर्यचकित करताल। इतकाच भारी व्हिडिओ घेऊन आलेले आज मी तुमच्यासाठी। तर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आहे ना हा पाला दाखवते। तर हा पाला कशाचा आहे तो सांगा मला, कशाचा आहे पाला, आला का ओळखू तुम्हाला? तर हा पाला आहे लिंबाचा। आणि लिंबाच्या पाल्याचे इतके फायदे होतात ना, तर प्रमाणाच्या बाहेर जे फायदे असतात ते तुम्हाला माहितीच असेल। आपल्या घरातल्या कोणत्याही माणसाला थोडी पण जखम झाली, कुठं काय लागलं तर आपण काय करतो, लगेच हा लिंबाचा पाला आणतो, वाटतो, त्याचा रस काढतो आणि त्या जखमेवर टाकतो। मग त्या जखमेतले किटाणं पण मरून जातात आणि जखम लगेच खपली पण धरते। हे तर तुम्हाला फायदा माहितीच आहे। आपल्या शरीरात कुठेही काही बाधा झाली ना, तर त्याच्यासाठी हा पाला इतका गुणवत्ती आणि इतका उपयोगाचा आहे ना। तर आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास ह्याच्यासाठी घेऊन आले की आपल्या रोजच्या जीवनात आपल्या शरीरासाठी ह्याचा भरपूर असा फायदा होणार आहे। आपल्या रोजच्या जीवनात आणि आपल्या शरीरासाठी भरपूर असा फायदा होणार आहे ह्या पाल्याचा। तर हा फायदा कसा करायचा आहे आपल्याला ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओसाठी जे जे सामान मी घेतलंय ते व्हिडिओच्या तुम्हाला शेवट सांगणार आहे। व्हिडिओ तुमच्यासाठी इतका उपयोगी होणार आहे ना, रोजच्या जीवनासाठी तुमच्या, असं नाही की कधी तर तुम्हाला फायदा होणार आहे, रोजच्या जीवनात दररोज, एक दिवस खडा नाही, दररोज तुम्हाला हा फायदेशीर व्हिडिओ ठरणार आहे। इतकाच भारी मी हा व्हिडिओ आणलाय तुमच्यासाठी। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळन ह्या लिंबाच्या पाल्याचे किती काय काय फायदे आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा लिंबाचा पाला एकदम ताजा तोडून घेऊन आले। तुम्हाला तर दिसतच असेल, कारण की वाहून गेलेला असला तर असा पाला सुकलेला असतो, हा एकदम ताजा आहे, कढीपत्त्यावानी दिसत असेल बघा तुम्हाला, इतका ताजा तावाना लिंबाचं पान आणलेत आणि त्याला मी एकदम स्वच्छ धुवून घेतलं। कारण काय होतं, बरेच वेळेस असं झाडांवर की धूळ बसलेली असते ना, तर ते धूळ आपण धुवून काढण्यासाठी आहे ना, ह्याला पाल्याला आपण धुतलंय आणि जे जे किडलेले पाले आहेत ना, ते पाला आपण ह्यातून बाजूला काढणार आहे, म्हणजे साईडला काढून टाकणार आहे। आणि जो पाला चांगला आहे तो आपल्याला आहे ना असा सोलून घ्यायचा आहे, जसं आपण कढीपत्त्याचा पाला सोलतात ना तसं सोलून घ्यायचं ह्याला। तर हे जे पानच फक्त आपल्याला उपयोग येणार बरं का, त्यामुळे आपल्याला हे जे पानं काढून घ्यायच्यात आणि पानं पण मी स्वच्छ धुतलेले आहेत पाण्याने। तर तुम्ही एकदा वापरले ना ही वस्तू, जी मी वस्तू बनवणार आहे ना, ती वस्तू तुम्ही एकदा वापरली ना तर तुम्ही 12 महिने वापरणार, इतकीच भारी ही वस्तू बनणार आहे आपली। आणि लिंबाच्या पाल्याचे तर गुण काय काय तुम्हाला सांगायचे तेवढे कमीच आहेत, भरपूर ह्याच्यात असे गुण आहेत आणि आपल्या शरीरासाठी तर खूपच फायदेशीर ठरतं बरं का हे। त्यामुळे मी आज लिंबाच्या पाल्याचा असा भारी उपयोग करणार ना, तो तुमच्या फायदेशीरच ठरला पाहिजे। तर आता मी पाला एवढा घेतलाय बरं का, अजून घेऊ आपण थोडासा। तर हे तर जी पिवळे पानं आहेत ना, तर हे मी घेणार नाही, असले पानं घ्यायचे नाहीत आपल्याला, हे टाकून द्यायचे ना, हिरवे एकदम हिरवे हिरवे पानं घ्यायच्यात। तर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी पानं। त्याला आपल्याला काय करायचं आहे, अशा मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे त्या पानाला। तर आता वाटायचं कसं ते तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर मी ते वाटायचे कसे पानं ना ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगते। तर चला आपण घेऊ मिक्सर लावून। तर मिक्सरच्या भांड्यात जेवढा पाला बसतोय तेवढा आपल्याला बसून घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा असं एकदा दोनदा फिरवून घ्यायचं आहे। आणि हा जरा बारीक झाला ना का ह्याच्यात दुसरे पानं बी टाकून घ्यायच्यात आपल्याला लगेच। तर ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून वाटून घ्यायचंय बरं का, अशीच वाटायची नाही, पण ते पाणी कधी टाकायचंय ते मी तुम्हाला सांगते। तर तुम्ही म्हणत असताना ताई तुम्ही बटन चालू बंद का करता, कारण की एखादी जर वस्तू मिक्सरच्या भांड्यात अशी आपल्याला वाटायची असेल की ती लगेच वाटून होणार नाही, त्यासाठी आपल्याला बटन बंद चालू करायचं। ह्यात मी थोडंसं पाणी टाकते आणि बंद चालू बटन केलं ना का जी आपल्याला वस्तू त्यात वाटायची ती पटकन वाटून होती। आता बघा कशी वाटून व्हायला लागली, ह्याचा रस तुम्हाला दिसत असेल ह्या झाकणातनं। तर एकदम बारीक पाला होईस्तोवर आपल्याला वाटून घ्यायचंय मिश्रण। आता आपल्याला दिसतंय ह्याच्यातनं हे फिरतंय, बारीक व्हायला लागलंय। आता आपण मिक्सर बंद करू। तर हे बघा किती छान वाटण झालेलं आहे आणि त्यात थोडा थोडा पाला राहिलाय कुठं कुठं, त्यामुळे परत एकदा आपण मिक्सर लावून घेऊया।
तर झालाय आपला मिक्सर लावून. आता आपलं हे वाटून झालेलं आहे लिंबाचा पाला. आणि कलर पण बघा ना एकदम भारी हिरवा गरगरीत आलेला आहे, कारण की आपण पाला एकदम ताजा तवाने घेतलेला, त्यामुळं कलर पण ह्याला एकदम भारी आणि हिरवा गरगरीत कलर आलेला आहे बघा. आणि एकदम मस्त वाटून झालंय, कारण की ह्याला घट्ट वाटून घ्यायचं नाही बरं का, असं पातळ वाटून घ्यायचंय. तुम्हाला दिसतंय का मिक्सरच्या भांड्यात असं पाणी टाकून पातळ वाटून घ्यायचंय. हे पाणी असं हलताना दिसत असेल तुम्हाला, इतकं बारीक हे पाणी टाकून वाटून घ्यायचंय. तर चला आता पुढं काय करायचं सांगते तुम्हाला. आता आपण इथं एक वाटी घेतली आणि अशी ही चहाची गाळण घेतली मोठी. आपल्याकडे चहाची गाळण जर नसेल तर तुम्ही असा बागेतदार असतो ना, म्हणजे पातळ रुमाल पांढरा बागेतदार, तो जर घेतला ना तरी चालन. तर मी वाटीत चाळण ठेवते आणि हा लिंबाचा पाला जो आपण बारीक केलाय पाणी टाकून तो मी ह्याच्यात टाकून घेतलाय. तर ह्याला असं बोटाने हलवून घेते, म्हणजे ह्याचा रस बाहेर निघतोय बघा. ह्यातला जो गाळ आहे ना तो ह्याच्यात बसतो चाळणीत, म्हणजे पाल्यांचं जो पाला वाटून वाटून जे बारीक गाळ राहिलेला असतो ना, हो का, हा असा तो ह्या चाळणीतच राहतो आणि त्याचा जो रस असतो तो वाटीत पडतोय. तर ह्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे जो असा चोथा राहिला ना हे काही कामाचा नाही आता आपल्या, पण ह्याचा रस आपल्या कामाचा आहे, म्हणजे आपल्या फायद्याचा रस आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्यात थोडंसं पाणी टाकते, कारण की ह्याच्यात भरपूर असा ह्या लिंबाच्या पालाचा जो मसाला आहे तो त्यातच राहिलेला. तर मी पाणी टाकले त्याच्यात आणि हे आपल्याला अजून असं गाळून घ्यायचे. तर बघा किती चोथा नुसता राहिलाय. आपला रस निघलाय, जेवढा आपल्या कामाला लागतो तेवढा तर रस निघलाय. आता ह्या चोथ्याचा आपल्याला काही उपयोग नाही, मग आपण हा चोथा ठेवून देऊया इकडं. आणि हा रस निघलेला इतका निघलाय. तर चला आता ह्या रसाचा कसा फायदा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. तर चला, तर आता आपण आलोय गॅस पशी आणि आपल्याला जी वस्तू बनवायची त्यासाठी आपल्याला अगोदर गॅस पेटवावा लागेल. तर गॅस पेटवून त्याच्यावर मी ठेवली कढई आणि इथे एक तांब्या पाणी घेतलंय मी, पण आपल्याला एवढं लागणार नाही. तर आपल्याला पाण्याचा अंदाज कसा बघायचा माहिती का, हे पातेलं ह्याच्यात ठेवायचंय. तर बाद झालं आपल्याला एवढं पाणी. तर पाणी अगोदर आपल्याला गरम होऊन द्यायचंय. तोपर्यंत काय करायचं आपल्याला, इथं जी मी वस्तू एक घेतली त्याला एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचं आपल्याला, तोपर्यंत आपलं पाणी गरम होतंय. असे चाकूने मी ही वस्तू बारीक कट करून घेते. एकदम बारीक बारीक तुकडे करायचे ह्याचे. तर ही वस्तू काय आहे आणि ह्याचं नाव काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे मी ह्याचं नाव काय आहे ते. तुम्ही बघा ह्याचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घेतलेत मी. आणि आता आपलं पाणी पण गरम झालंय. तर आता आपल्याला काय करायचंय, हे वस्तू आहे ना ह्या पातेल्यात टाकायची आपल्याला आणि हे पातेलं आपल्याला ह्या पाण्यात ठेवून द्यायचे. तर पाणी आपलं गरम झालंय, त्यानंतर आपण पातेलं त्यात ठेवलंय. तर तुम्ही बघू शकताय पाणी उकळय आणि पातेलं त्यात फिरतंय. फिरू द्या त्याला, कारण की ते पातेलं फिरलं तरच ती जी आतमध्ये आपण वस्तू टाकली ती गरम होणार आहे, पगळणार आहे. तर तुम्ही बघू शकता ती पगळायला लागली. तुम्हाला दिसत असं इथं पगळते ती वस्तू. जेवढं पाणी कढईतलं उकळणार आहे ना, जेवढं गरम होणार आहे ना, तेवढी ती वस्तू आपली पटकन पगळणार आहे. तुम्हाला आता माहिती आहे मेणबत्ती कशी पगळती, तशी ती मेणबत्तीवानी पगळत आहे. पण हे मेणबत्ती नाही बरं का, तुम्हाला वाटतं मेणबत्ती आहे का काय, तर ही मेणबत्ती नाही. मेणबत्तीवानी मेण दिसतं ही, आणि मेणबत्ती आपण गरम केला कशी पगळती तशीच हे पगळतंय. पण ही मेणबत्ती पण नाही आणि मेणबत्तीचा मेण पण नाही हा. तर ही वस्तू आहे ना आपली पगळायला लागली. ज्याच्या मी बारीक बारीक वड्या केलेल्या होत्या का नाही, तर त्याचं आता पाणी व्हायला लागले. तर ह्याला होऊ द्या पाणी निवांत. तर हे शिजले का नाही ते आपल्याला कसं कळणार आहे ते बी मी तुम्हाला सांगते. हे एकदम पगळलं ना त्याच्यानंतर बी आपल्याला हे थोडंसं शिजू द्यायचंय. त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे चमच्याने ना
हे मिश्रण असं हलवत राहायचं जेणेकरून पातेल्याला चिटकणार नाही आणि पातेल्याला चिटकल्यावर करपू नाही म्हणून आपल्याला हे हलवायचंय. कारण की आपण हलवलं नाही ना तर आपलं हे सगळं मिश्रण करपून जाईल. आणि गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे बरं का, गॅस बारीक करू नका, गॅस एकदम फास्ट ठेवायचा ह्याला. तर तुम्ही बघा सगळ्या वड्या एकदम पगवून गेल्यात पण ते अजून शिजलं नाही. वड्या आपल्या पगवून गेल्या सगळ्या पण ती वस्तू आहे आपली ती अजून शिजलेली नाही, तुम्हाला दिसत असणार ह्याच्यात. कारण की ही वस्तू मेन आहे, ही वस्तू चांगली शिजू द्यायची. ही जर वस्तू शिजली नाही तर आपण जेवढी मेहनत केली ती सगळी वाया जाणार, पाण्यात जाणार. त्यामुळे आपण ही जी वस्तू बनवली ना ही एकदम भारी शिजू द्यायची आहे आपल्याला. ही जर वस्तू अशी अर्धा कच्ची राहिली अर्धी पक्की झाली म्हणजे अर्धी शिजली अर्धी कच्चीच राहिली ना तर आपली वस्तू सुद्धा तशीच होणार, अर्धी कच्ची अर्धी पक्की. तर ह्याला शिजू द्या व्यवस्थित. तर ही वस्तू आपली पगळी सगळी व्यवस्थित झाली. तर आता आपण करूया गॅस बंद. झालेली आपली ही वस्तू पगळून. तर आपण गॅस बंद करून हे पातेलं घेऊया उतरून. पातेलं उतरून घेतलं आपलं. आणि जे हे आपण लिंबाच्या पाल्याचा जो रस काढलेला आहे ना एकदम हिरवा गरगरीत ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि हा रस ह्याच्यात टाकल्याच्या नंतर हे आपल्याला घ्यायचं असं हलवून. तर चला ह्याची काय वस्तू बनवायची ती दाखवते मी तुम्हाला. तर आपण ही वस्तू जी आणली ना ती एकदम गरम गरमच आपल्याला ह्याच्यात ओतून घ्यायची. गार होऊ देऊ नका बरं का, गरम गरमच ओतून घ्या. आणि हे एकदम फुल भरून घ्या. तर आता आपल्याला हे मिश्रण आहे ना थंड होऊ द्यायचंय. तोपर्यंत आपण थंड होऊस तर ना ह्याला एका बाजूला ठेवून देऊया. तर चला आपण ही वस्तू थंड करायला ठेवली होती आणि थंड झाल्याच्या नंतर ह्याचं काय तयार झालंय तुम्ही बघू शकताय. मी तुम्हाला काढून दाखवते ह्यातनं बाहेर. तर ह्याचा तयार झालेला आहे साबण. तर तुम्ही म्हणता की हे दोन आकार होते, हे साबणासारखेच आकार आहे, हा पण गोल साबणासारखाच आकार आहे आणि हा पण साबणासारखाच आकार आहे. पण मी बदाम आणि हा चौकनच हेच का वापरलं माहितीये का तुम्हाला, कारण की हे मी स्पेशल माझ्या लहान मुलांसाठी केले. माझ्या घरात 2 लहान मुली आहेत आणि त्यांच्यासाठी मी हा साबण बनवलाय. त्यामुळे आपण रोजचे तर साबण बघितलेलेच असतात पण हा साबण त्यांना बघायला ऍक्टिव्ह वाटन आणि वापरायला पण त्यांना एकदम भारी वाटणार आहे बरं का. त्यामुळे मी हा साबण आणलाय बनवलाय आहे त्यांच्यासाठी. कारण की हे जे वापरल्यावर तर फायदे आहेच पण वापरून त्यांना फायदे आहे पण बघितल्यावर पण ना मुलींना असं वाटलं पाहिजे की हा ह्याने आंघोळ करायची आपल्याला, ऍक्टिव्ह वाटतंय, असं दिसायला पण छान दिसतोय बरं का. म्हणून मी हा बदामी आकाराचा काढलेला आहे हा साबण आणि हा चौकोनी आकाराचा काढलेला आहे. तर माझ्या 2 मुली आहेत आणि मी 2 मुलींसाठी माझ्या 2 साबणं बनवलेले कारण की ह्याचा खूप उपयोग भारी होत आहे. कारण की हे लिंबाच्या पाल्यापासून हा साबण बनवलेला आहे आपण. तर ह्याच्यात लिंबाच्या पाल्यापासून बनवलं तुम्हाला मी सांगितलेलं कोणत्याही जखमेला कशाला हे उपयोग येत आहे. आणि जे अंगावरचे दिवसभर आपले लहान मुलं मातीत खेळत असतात, शाळेत जात असतात, शाळेत नाही येत असतात, मातीत खेळतात, बाहेर काही खेळत असतात, तर ते मुलं स्वच्छ आंघोळ केली ना तर अंगावरचे सगळे किटाणू निघून जातील. त्यासाठी मी हा साबण बनवलाय. वेगळं काही होणार नाही ह्या साबणापासून कारण की हा नैसर्गिक साबण आपण बनवलेला आहे. तर तुम्ही तर बघितलं फक्त आपण लिंबाच्या पाल्याचा ह्याच्यात उपयोग केलाय, दुसरं काही नाही, असं औषध गोळ्या काय टाकलेलं नाही ह्याच्यात. त्यामुळे आपल्या मुलांच्या स्किनला काही होणार नाही ह्याची गॅरंटी मला, कारण की फक्त आपण ह्याच्यात लिंबाचा पाला टाकलेला आहे. तर मी तुम्हाला सामान सांगते मी हे साबण बनवायला साबण काय काय घेतलेलं ते. तर तुम्ही तर बघितलं होतं जे मी पांढऱ्या वड्या कापलेल्या होत्या, बारीक बारीकच्या पांढऱ्या वड्या मी कापून घेतलेल्या आणि त्याचं जे लिक्विड तयार केलेलं होतं पगवलेलं होतं गरम पाणी टाकून, तर ते ना वड्या मी गेलेल्या होत्या ना तर सोप बेस होता तो. तर सोप बेस म्हणजे साबण त्यापासून तयार होता असा हा सोप बेस आहे. तर सोप बेस मी पगवला होता आणि सोप बेस हा आपल्याला कुठेही उपलब्ध होतो, कोणत्याही बाजारात होतो आणि बाजारात जरी नाही झालं ना तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवू शकता बरं का. आणि हा जो आहे ह्याला म्हणतात सोप मोल्ड.
तर हे सोप मोल्ड बी तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटून जाईल. आणि जरी मार्केटमध्ये तुम्हाला भेटलं नाही ना तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन सुद्धा मागवू शकते. ऑनलाईन सुद्धा हे येतं. तर तुम्हाला कसा वाटला हा साबण मी बनवलेला घरच्या घरी तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा. धन्यवाद.